नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सु ल खुटवड यांच्या लेखणीतनं साकारलेली एक विनोदी कथा, कलिंगडाचा फेरा. कलिंगडाचा ढीग रस्त्यावर बघून अमोलनं गाडी थांबवली. कलिंगड कसं आहे? आता बरं आहे, विक्रेता म्हणाला. अहो, मी काय कलिंगडाच्या तब्येतीची चौकशी करत नाहीये, कोणत्या भावानं दिलेत असं विचारतोय. अमोलनं आवाज वाढवत म्हटलं. थोरल्या भावानं दिलेत, तो आता जेवायला घरी गेलाय, येईन थोड्या वेळाने. पण तुम्हाला काय एवढी भावाची चौकशी पडली? काडीनं कान टोकरत विक्रेत्यानं उत्तर दिलं. अहो, तुमच्या भावाची मी चौकशी करत नाहीये, मी कलिंगडाच्या भावाची चौकशी करतोय. काय साहेब, अहो कलिंगडाला कुठं भाऊ बहीण असती वय? नशीब त्याचे आई वडील कोण आहेत हे नाही विचारलं तुम्ही. अहो, त्याचं उत्पादन कुठं झालंय हे सांगता येणं अवघड आहे, आणि त्याच्या खानदानाची चौकशी कसली करताय तुम्ही? तुम्हाला काही लग्न करून त्याला घरी न्यायचंय का? विक्रेत्यानं गालातल्या गालात हसत उत्तर दिलं, पण त्याचं उत्तर ऐकून अमोलची सटकली. अहो, तुम्ही काय माझी चेष्टा चालवली आहे का? मी काय विचारतोय, तुम्ही काय सांगताय? अमोल रागानं म्हणाला. कसे गिऱ्हाईकाशी हसत खेळत बोलल्यावर आपला व्यवसाय वाढतो असं भाऊ मला सांगून गेला, त्यामुळं मी प्रत्येकाची आपली चेष्टा मस्करी करत असतो. विक्रेत्यानं पुन्हा दात काढले. तेवढ्यात त्याचा थोरला भाऊ तिथे आला. काय पाहिजे? त्यांनी विचारलं. मला अर्धा किलो बेसन पीठ आणि 1 किलो साखर पाहिजे. अमोलनं बेफिकिरीनं उत्तर दिलं. अहो, हे काय किराणा मालाचं दुकान वाटलं का? आम्ही फक्त कलिंगड विकतोय, ती समोरची पाटी बघा. असं म्हणून त्यांनी एका पाटीकडे लक्ष वेधलं. फक्त कलिंगडाविषयी बोलावे, बाकी फालतू चौकशी इथे करू नयेत. मी एवढं कळतंय ना तुम्हालाही? मग काय पाहिजे असं का विचारलं तुम्ही? तुमच्यासमोर कलिंगडाचा ढीग आहे, तोच घेण्यासाठी मी आलो ना. अमोलनं उत्तर दिलं. आधीच्या विक्रेत्यामुळे तो आधीच वैतागला होता. त्यातच काय पाहिजे हा प्रश्न ऐकून तो तिरकेत शिरला. कसे, अहो समोर कलिंगडाचा ढीग असला ना तर तुमच्यासारखे काय रिकामटेकडे लोक काय पण विचारतात हो. दिवसाला 50 लोक तरी पत्ता विचारतात. आता लोकांना पत्ता सांगण्यासाठी आम्ही कलिंगडाचा स्टॉल इथं टाकलाय का? काय लोक आधी कलिंगडाची चौकशी करतात आणि नंतर पत्ता विचारतात. त्यामुळे तुम्हाला कलिंगड हवंय का पत्ता हवाय हे आधी मला सांगा. हे बघा, मला कलिंगडच हवंय. आता तेही मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? अमोल वैतागून म्हणाला. गेल्या अर्ध्या तासापासून तो फक्त कलिंगडाची चौकशीच करत होता. घरी स्मिता आपली वाट बघत असेल. कुठे गेला होता, उशीर का झाला, कुठे टाइमपास करत होता, अशा प्रश्नांची सरबत्ती ती आपल्यावर करेल, आणि आपण कलिंगड खरेदी करत होतो एवढं उत्तर दिल्यावर ती आणखीन चिडेल. त्यासाठी एवढा वेळ लागतो का असा प्रश्न विचारून कोणत्या मैत्रिणीला भेटायला गेला होता असा संशय ती व्यक्त करणार. अमोलला पुढचं चित्र दिसू लागल्यानं तो काळजीत पडला. बरं, एवढं करूनही कलिंगड खराब निघाल्यावर बोलणी खावी लागणार ती वेगळी. आणि या सगळ्याची जाणीव असल्यामुळे तो काळजीपूर्वक कलिंगडाची चौकशी करायला लागला. कलिंगड गोड आहे का? त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. आम्ही तिखट कलिंगड नाही ऐकत, विक्रेत्याने ठसक्यात उत्तर दिलं. नाही, कलिंगड तिखट नसेल, पण तुमची जीभ मात्र बरीच तिखट दिसतीये. वडापाव खाताना हिरवी मिरची किंवा तिखट चटणी याची तुम्हाला गरज नसेल नाही का? अमोल सुद्धा तिरक्यात शिरला. तुम्हाला वडापाव खायचा आहे का कलिंगड घ्यायचंय ते एकदा ठरवा बरं का. कलिंगड लाल आहे ना? आम्ही काळी, पिवळी आणि पांढरी कलिंगड नाही ऐकत. आमची कलिंगड लालच असतात. चुकून खराब निघालं तर पुढच्या वर्षी आम्ही बदलून देऊ ती, विक्रेता म्हणाला. त्यानंतर त्यांनी ढिगाऱ्यातल्या 2-3 कलिंगडांवर थाप मारली आणि 4थं कलिंगड अमोलच्या हातात दिलं.
अमोलनं ते काना शेजारी लावलं, नारळासारखं हलवलं. साहेब, तुम्हाला नारळ पाहिल का कलिंगड हे एकदा ठरवा बरं का. अहो, दोन्ही फळं तपासायची पद्धत वेगळी आहे. तुम्ही गल्लत करताय. कलिंगडावर थाप मारून ते चांगलं आहे का वाईट हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवता हो? साहेब, खरं सांगू का तुम्हाला, अहो चांगलं आहे का वाईट आहे हे आम्हाला तरी कुठं कळतंय. मग 2-3 कलिंगडावर अशा थापा मारल्या ना का गिरायकाचा आमच्यावर बसतो विश्वास. कलिंगडाचा व्यवसाय अशा थापांवरच चालतोय. विक्रेत्यानं मन की बात सांगितली. आता हे खरं सांगताय का थापा मारताय? तुम्हाला खरं कलिंगड घ्यायचं आहे का तुमचा टाईमपास चाललाय? तुमच्या नादात मी 3 गिरायकं सोडून दिली ना. अहो, तुमच्यासारख्या रिकामट्याकडे लोकांशी मी गप्पा हाणत बसलो, माझं दिवाळं निघालो हो. रिकामटेकडा कोणाला म्हणताय? फार तर चोखंदळ म्हणा. पुण्यातला ग्राहक रिकामटेकडा नाही आहे, चोखंदळ आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ग्राहकाचा अशा प्रकारे अपमान करायचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. परत असं बोललात ना, कोर्टात खेची ना. या बघा, आमचा किमती वेळ फुकट घ्यायचा तुम्हाला काय अधिकार नाही. विक्रेता म्हणाला. आणि त्यानंतर बरीच घासाघीस करून अमोलनं 2 कलिंगडं विकत घेतली. अहो, कलिंगडं नेण्यासाठी पिशवी द्या ना. कॅरी बॅग किंवा पिशवी मागून अपमानाला सामोरं जाऊ नये या पाटीकडे विक्रेत्याने बोर्ड दाखवलं. अहो, मग आम्ही कलिंगड घरी न्यायचे कसे? तुमची काही जबाबदारी आहे का नाही? ग्राहकांनी आपल्या जबाबदारीवर कलिंगड न्यावं या पाटीकडे विक्रेत्याने त्याचं लक्ष वेधलं. खरं तर ना, तुम्ही कलिंगडाच्या ऐवजी पाट्यांची विक्री करा. ते तुम्हाला चांगलं परवडेल. कारण तिथे काय आहे, तिथे नुसत्या पाट्या टाकून उपयोग नसतो ना. अमोलनी टोमणा मारला. त्यानंतर अमोलनं ॲक्टिवा गाडीच्या पुढच्या मोकळ्या जागेत 2 कलिंगडं ठेवली आणि त्यांना दोन्ही पायांचा आधार दिला. गाडी चालवताना अमोलला फार कसरत करायला लागत होती. रस्त्यात थोडा जरी चढ आला तरी कलिंगडं थोडी घासरायची. दोन्ही पायांनी कलिंगडांना सांभाळायची मोठी कसरत त्याला करायला लागत होती. त्यामुळे रस्त्यातल्या वाहतुकीवरनं त्याचं लक्ष उडून कलिंगडांवर केंद्रित झालेलं होतं. शेजारून जाणाऱ्या एखाद्या गाडीने हॉर्न वाजवला तरी त्याची घाबरगुंडी उडायची. अर्जुनाचं लक्ष जसं फक्त पोपटाचा डोळा होता तसं अमोलचं लक्ष फक्त कलिंगड होतं. या गडबडीत सिग्नल तुटल्याचंही त्याच्या लक्षात आलं नाही. वाहतूक पोलिसानं शिटी वाजवून त्याला थांबण्याचा इशारा केला, पण गाडी थांबवली तर कलिंगड घसरून पडतील अशी भीती वाटू लागल्यानं त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. या गडबडीत एक कलिंगड घसरून रस्त्यावरनं घरंगळून जायला लागलं. मग मात्र अमोलनं गाडी थांबवली आणि घरंगणाऱ्यात कलिंगडाचा पाठलाग करायला सुरुवात केली. ए अरे थांब थांब थांब. मागे धावत तो कलिंगडाला आवाज द्यायला लागला. पण कलिंगड कुठला ऐकायला? ते बिचारं पुढं धावतच होतं. कलिंगडाच्या मागे धावणारा माणूस बघून रस्त्यातले लोक त्याच्याकडे बघायला लागले. तेवढ्यात एका मोटारीच्या चाकाखाली कलिंगड आल्यानं त्याचा चक्का चोर झाला. सगळा रस्ता लाल झाला. त्यातल्या त्यात ते कलिंगड लाल भडक निघाल्याचं समाधान अमोलला झालं. अरे ऐसे कैसे गाडी चालता रे तुम? समोर देख के नहीं चला सकते क्या? हमारा कलिंगड फुटा ना, उसका नुकसान भरपाई कौन देगा अभी? अमोलनी त्या व्यक्तीला दामात घेतलं. हे बघा, रस्ता गाड्यांसाठी बनवलाय, कलिंगडासाठी नाही. कलिंगड जर रस्त्यानं धावायला लागली तर गाड्यांनी काय फुटपाथवरनं जायचं काय? असा मराठीत सवाल करून गाडी चालक निघूनही गेला. अरे बाबा, नुकसान भरपाई के 80 रुपये तरी देके जा ना बाबा. गाडीच्या पाठीमागे धावत अमोल म्हटला, पण ते काही त्या चालकाच्या कानावर गेलं नाही. तो सुसाट वेगात निघूनही गेला. तेवढ्यात पाठलाग करणारे वाहतूक पोलीस आले. अय रे, सिग्नल तोडून कुठं पळून चाल रे? दमात घेत त्यांनी म्हटलं. अमोलनं चक्काचूर झालेल्या कलिंगडाकडे बोर्ड दाखवलं. अहो साहेब, सिग्नल तोडल्याचं काय विचारताय? अख्खं कलिंगड त्या गाडीनं चिरडलंय, त्याच्यावर कारवाई करा की. मी त्याचा नंबर घेतलाय टिपून. काय एडबेड लागलं काय? अरे कलिंगडाला चिरडलं म्हणून कोणावर कारवाई करता येते वे? उद्या रस्त्यातल्या दगडाला कोणी उडवलं तर त्याच्यावर खटला दाखल करा म्हणून तुम्ही. पोलीस हवालदारानं त्याला दामात घेत म्हटलं.
अहो पण माझं नुकसान, अमोल म्हणाला. पण त्याला मध्येच थांबवत पोलीस म्हणाला, सिग्नल तोडल्याबरोबर चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा गुन्हा तुमच्यावर दाखल करायला लागन बरं का. हवालदारानं पोलिसी हिसका दाखवला. अमोलनं बरीच गयावया केल्यानंतर 1,000 रुपयाच्या दंडावर त्याची सुटका झाली. आता एकच कलिंगड घेऊन अमोल घरी निघाला. हे कलिंगड तरी घरी सुखरूप पोचू दे असा धावा त्यांनी देवाकडे करायला सुरुवात केली. कसा बसा घरी पोहोचला. त्यांनी खुश होऊन स्मिताच्या हातात कलिंगड दिलं. स्मिता, कलिंगड जपून ठेव बरं का. अगं किती कष्टाने मी ते घरापर्यंत सुखरूप आणलं हे माझं मला माहिती आहे. असं म्हणून घाम पुसून फ्रेश होण्यासाठी तो बाथरूममध्ये शिरला. स्मितानं कलिंगड थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर ते कापायला घेतलं. आपण कष्टपूर्वक आणलेल्या कलिंगडाकडे तो कौतुक मिश्रित नजरेनं बघायला लागला. मात्र सगळं कलिंगड पांढरं निघालं. त्यावर मात्र त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तिने ते पांढरे काप अमोलच्या चेहऱ्याभोवती ओवाळले. एखाद्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नसेल तर ते विकत घ्यायचा शहाणपणा आपण करू नये. एवढी सुद्धा अक्कल परमेश्वरानं तुम्हाला दिली नाहीये का? आता हे सगळं पांढरं कलिंगड एकटे खा. असं म्हणून तिने कापलेलं कलिंगड अमोलच्या पुढ्यात ठेवलं. तरी माझे बाबा म्हणत होते, स्मिता, तुझा नवरा मला काही एवढा हुशार वाटत नाहीये. कुणीही त्याला सहज फसवू शकेल. मग बरोबरच आहे ना. फसवण्याची सुरुवात तर तुझ्या बापाने केली. गरीब गाय म्हणून हिंस्त्र वाघीण माझ्या गळ्यात मारली. असं म्हणून अमोलनं जीभ चावली. काय म्हणालात तुम्ही? माझ्या बाबांना नावं ठेवायची नाहीत हा. माझे बाबा. स्मिताचं बाबा पुराण चालू झालं. आता मात्र आपल्याला ऐकून घेण्याशिवाय काही पर्याय नाही असं समजून अमोलनं कापसाचे बोळे दोन्ही कानात घातले आणि तो नैराश्यानं कलिंगडाच्या पांढऱ्या कापांकडे बघायला लागला. एक किरकोळ कलिंगड ते काय, पण त्याने आपली उरली सुरली इज्जत धुळीला मिळवली. मनातल्या मनात तो म्हणाला. कलिंगडाचा व्यवसाय हा थापांवर चालतो हे त्या विक्रेत्याचं वाक्य अमोलला आता पूर्णपणे पटलेलं होतं. बरं मग आता काय करायचं? त्यांनी पराभूत नजरेनं स्मिताला विचारलं. जा त्या विक्रेत्याकडनं बदलून आणा. हे काम तुम्हाला धड जमत नाही. कसं व्हायचं या माणसाचं? मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर कधीच पळून गेली असती. स्मिताची गाडी 120च्या स्पीडनं पळायला लागली. त्यावेळी अमोल समोर शून्यात बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कलिंगड पांढरं निघालं याचं दुःख त्याला झालं होतं, पण त्याहीपेक्षा स्मितानं केलेला अपमान त्याच्या जिवारी लागला होता. एक काम तुम्हाला धड जमत नाही हे वाक्य त्याच्या मनात एखाद्या बाणाप्रमाणे रुतून बसलं. याचा बदला घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही याची त्याला खात्री पटली. त्यामुळे स्मिता कुठं चुकतीये याची तो वाट बघायला लागला. एखाद्या चुकीत ती सापडल्यावर चांगला वचपा काढायचा हे त्याने ठरवून टाकलं. त्यानंतरचे 2 दिवस शांततेत गेले. अनेकदा फिल्डिंग लावूनही त्याच्या पदरात अपयशच पडलं, पण तरी त्याने आशाच काही सोडली नाही. मात्र एक दिवस त्याच्या मनासारखा उगवला. स्मिताची थोरली बहीण आणि तिचा नवरा घरी येणार होते. त्यांच्यासाठी तिने पावभाजीचा बेत आखला होता. पाहुण्यांसमोर वादविवाद नको म्हणून स्मिता अमोलशी प्रेमानं बोलत होती. अहो, पावभाजी कशी झाली आहे सांगा की. स्मितानं अमोलला लाडीकपणे म्हटलं. मग त्याने लगेचच वाटीतल्या पावभाजीची चव चाखली आणि तोंड वेडवाकडं करत म्हणाला, अगं ही पावभाजी आहे का दोडक्याची भाजी आहे? एकदम बेचव. अगं शेजारच्या सुमन वहिनींसारखी कर ना, एकदम झणझणीत. नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. तू एकदा वहिनींकडनं पावभाजीची रेसिपी शिकून घे ना. तुला एक भाजी धड करता येत नाही. काल मटर पनीरची भाजी केली होती तर त्यात पनीरचा एक तुकडा सापडला नाही मला. आणि त्या भाजीला सुद्धा दोडक्याची चव येत होती. काय ग, सगळ्या भाज्या दोडक्यासारख्या काय करते तू? चवीमध्ये व्हरायटी ठेवत जा ना. शिकून घे सुमन वहिनींकडनं काहीतरी शिकून घे. मागच्या अपमानाचा बदला घेत अमोलनं फटाके उडवले.
अमोलच्या या बोलण्यावर मात्र गहजब उडाला. भांड्यांची आदळापट करत डोळ्यातनं पाणी काढत स्मिता काढाडली, मी इकडे रात्रंदिवस मरमर मरते आणि यांना शेजारणीचं कौतुक सुचतंय. तुमच्या जिभेला हाडच काय पण चव सुद्धा नाही आहे, त्याला मी काय करणार. स्वतः इकडची काडी तिकडे करायला नको आणि दुसऱ्यांना शहाणपणा शिकवतायत. स्मितानी घर डोक्यावर घेतलं आणि पुढचा धोका ओळखून अमोल शांत बसला. तरी बरं, ऑफिसबरोबर घर सुद्धा मी सांभाळते. तुमच्यासारखी वागले ना तर 2 वेळचे खायचे वांदे होतील. मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना केव्हाच घर सोडून पळून गेली असती. स्मिताचा जिभेचा पट्टा पुन्हा सुरू झाला होता. अगं, मला एवढं बोलण्यापेक्षा तू एकदा भाजीची चव घेऊन बघ. अमोलनं समजुतीचा सूर लावला होता. मग हे तुम्हाला नीट नाही का सांगता येत? दरवेळी शेजारणीचं कौतुक कशाला करायला पाहिजे? एवढाच जर तिच्याविषयी प्रेमाचा झरा वाहत असेल तर तिलाच घरी आणा. मी जाते कायमची माहेरी. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीही नाही आहे. फक्त त्या चांगला स्वयंपाक करतात इतकं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी वाईट स्वयंपाक करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मग ही ढेरी कशी सुटली हो तुम्हाला? चांगलं चुंगलं खाताय म्हणूनच सुटली ना ती. आणि तुम्हाला जर तिचा एवढा पुळका असेल तर तिच्याकडे 2 टायमाला गिळायला जात जा. स्मिता, तू पराचा कावळा करतीयस. आणि अमोलनं स्मिताच्या मोबाईलवरनं तिच्या आईला मिस कॉल दिला. पुढच्या 2 मिनिटात तिच्या आईचा फोन आला. काय ग स्मिता, काय चाललंय? संभाषणाची अशी सुरुवात झाली. अगं आई, कामातनं तुला फोन करायला वेळच मिळत नाही बघ. स्मिताची गाडी सुरू झाली आणि त्यानंतर तासभर दोघींच्या गप्पा रंगल्या. अगं, कामाचा ढीग पडलाय, चल ठेवते आता, उद्या निवांत बोलू. असं म्हणून तासाभराने स्मिताने फोन ठेवला. अमोल चुकीत सापडल्यानंतर स्मिता त्याला बोलायला लागायची. त्यावेळी स्मिताच्या मोबाईलवरनं हळूच तो तिच्या आईला मिस कॉल द्यायचा. त्यानंतर 2 मिनिटांनी तिच्या आईचा फोन आला की तासाभराची निश्चिंती व्हायची. तोपर्यंत स्मिताचा राग निवळलेला असायचा. गेल्या काही दिवसांपासून अमोल ही युक्ती वापरायला लागलाय. आईशी फोनवरून बोलल्यावर स्मिता मूडमध्ये आली होती. तिने भाजीची चव घेतली. ती अळणी असल्याचं तिच्या लक्षात आलं. भाजीत अजिबात मीठ नाही आहे. घरातलं मीठ संपलंय. तुम्ही लगेच दुकानातनं मिठाचा पुडा आणून द्या बरं. घरात भांडण्यापेक्षा बाहेर पाय मोकळे करून आलेलं चांगलं असं म्हणून अमोल खुश झाला आणि फक्त 5 मिनिटात मीठ घेऊन येतो असं म्हणून तो बाहेर जायला निघाला. हे बघा, ताई आणि दाजी 15-20 मिनिटात येतील. त्याच्या आत मीठ घेऊन या, नाहीतर कलिंगडासारखी मिठाची चोखंदळपणे चौकशी करत बसाल आणि संध्याकाळी उगवाल. स्मितानं इशारा देऊन टाकला. नाही ग, मला काय वेडा समजते काय तू? लगेच येतो बघ. दरवाजा उघडत अमोल म्हणाला. आणि दुसरं म्हणजे ताईच्या पुढे दाजींच्या पुढे भांडण अजिबात काढू नका. माझी त्यांच्या पुढे इज्जत घालवू नका. स्मितानं सूचना दिल्या. अमोलनं मान डोलवली. पिशवी घेऊन घरातनं बाहेर पडला. कोपऱ्यावरचं किराणा मालाचं दुकान बंद असल्यानं तो चौकातल्या दुकानाकडे जायला लागला. थोडा उशीर होईल असं स्मिताला कळवावं हे त्यांनी ठरवलं. मात्र खिशात हात घातल्यावर मोबाईल घरी विसरल्याचं त्याच्या लक्षात आलं. काय कोपऱ्यावर तर जायचंय म्हणून त्यांनी दुचाकीही घेतली नव्हती. घरी जाऊन गाडी आणण्यापेक्षा आता पुढच्या चौकात चालत जावं हे त्यांनी ठरवलं. चौकाच्या दिशेनं 15 मिनिटं आपल्याच नादात चालल्यावर त्याला सुमन वहिनी दुचाकीत ढकलत असल्याचं दिसलं. सुमन वहिनीला बघताच अमोलचा चेहरा उजळला. त्यांनी दिलेल्या पावभाजीची चव अजून त्याच्या जिभेवर रेंगाळत होती. का हो वहिनी, काय झालं? अहो बघा ना, मागचं चाक पंक्चर झालंय. मी पंक्चरवाल्याचं दुकान शोधते हो. वहिनींनी असं म्हटल्यावर अमोलमधला मदतीसाठी धावणारा कार्यकर्ता जागृत झाला. कोणीही अडचणीत असलं की त्याच्या मदतीला धावणं हे अमोलला फार आवडायचं. त्यातही एखादी महिला असेल तर मदत करताना त्याचा उत्साह आणखीन वाढायचा. यावेळी तर सख्खी शेजारीण असलेल्या वहिनींना मदत करायची संधी आली होती चालून. त्यामुळे तो ती कशी दवडणार? वहिनी, तुम्ही कशाला काळजी करताय? हे पंक्चरचं माझ्यावर सोपवा. असं म्हणत त्यांनी गाडी ताब्यात घेतली. बाकी काय म्हणा वहिनी, तुमच्या हाताला फार चव आहे हो. काय तुम्ही केलेली ती पावभाजी काय भारी झाली होती हो. त्यावर वहिनी लाजल्या.
एखाद्या परस्त्रीची स्तुती करण्यात अमोलचा हात कोणी धरणार नाही. अहो त्यात काय एवढं, अशी भाजी कोणीही करू शकतं, वहिनी म्हणाल्या. नाही असं कसं, अहो स्मिताला कुठे तुमच्यासारखी पावभाजी करता येते असं पटकन म्हणाला, पण त्यांनी जीभ चावली. त्यानंतर अमोलनं गाडी ताब्यात घेतली, गाडी ढकलायला लागला. वहिनी, पुढच्या चौकात हे पंक्चरचं दुकान, 5 मिनिटात मी पंक्चर काढून आणतो, तुम्ही तिकडे येण्यापेक्षा तुम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये बसा, असं म्हणून अमोलनं त्यांना शेजारच्या उडपी हॉटेलमध्ये नेलं आणि मसाला डोश्याची ऑर्डर दिली. वहिनी, मी येईपर्यंत तुमचा मसाला डोसा होईल खाऊन. खरं तर तुमच्या पावभाजी पुढे हॉटेलमधला मसाला डोसा फिक्काच आहे बरं का, असं म्हणून तो पंक्चरच्या दुकानाच्या दिशेनं गाडी ढकलायला लागला. मात्र त्याच्या आधी 2 जण पंक्चर काढायची वाट बघत होते. अरे अण्णा, हमारी पंक्चर काटने को कितना टाइम लगेगा? हो जाएगा आधे घंटे में. अरे आधा घंटा बहुत होता है यार, जरा लवकर निकालो ना, हमको उशीर होता है यार. आज एकता है मैं. असं म्हणून तो कामगार पुन्हा कामात गर्क झाला. आता वेळ कसा घालवायचा हा प्रश्न अमोल पुढे होता. अरे अण्णा, हमको शिकाव ना पंक्चर काटने को. कभी कभी हमारे पास इकडे आने को टाइम नहीं रहता ना, तो हम घर पर पंक्चर काढ लेंगे ना. अमोलचं हिंदी ऐकून कामगारानं त्याच्याकडे केलं दुर्लक्ष. अरे तुम्हारे धंधे को मैं कम करूंगा ऐसी भीती तुमको वाटती है क्या? नहीं डरना नहीं, मैं सिर्फ मेरा घरगुती पंक्चर निकालूंगा. एवढं बोलल्यानंतरही कामगारानं दुर्लक्ष केल्यानंतर अमोल नाईलाजानं रस्त्यावरची वाहनं मोजून टाइमपास करायला लागला. आधीची कामं उरकून कामगारानं वहिनीच्या गाडीची पंक्चर काढली. अमोलनं त्याला पैसे दिले आणि तो गाडी घेऊन स्टार्ट करायला लागला. पण बऱ्याच वेळा बटन दाबून किक मारून त्यात काही त्याला यश आलं नाही. किका मारून मारून त्याच्या अंगातनं घामाच्या धारा व्हायला लागल्या. मग त्यांनी गाडी ढकलत शेजारच्या गॅरेजकडे नेली. अरे भैया, गाड़ी स्टार्ट क्यों नहीं होती? हम किक मार मार के घामाघूम हो गए ना. अमोल रुमालानं घाम पुसत म्हणाला. हा बघावं लागल. तिथल्या कामगारानं गाडीवर नजर टाकत खर्जातल्या आवाजात शुद्ध मराठीत म्हटलं. नाही नुसतं लांबून बघू नका बरं का, हात लावून दुरुस्त करा तिला. अमोलनं माफक विनोद केला, मात्र तो कामगाराच्या पचनी पडला नाही. अमोलकडे दुर्लक्ष करत तो दुसरी गाडी दुरुस्त करायला लागला. अहो बघा ना, लवकर बघा, वहिनी तिकडे माझी वाट बघत असतील हो. आता तुमची कोणी वाट बघत असन म्हणून आम्ही आमच्या हातातल्या कामांची वाट लावायची का? काय वाटतं का नाही तुम्हाला? कामगारानं खवळत म्हटलं. त्यावर अमोल शांत झाला. थोड्या वेळानं त्या कामगारानं गाडीला किक मारून बघितलं. इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, 2-3 तास तरी लागतील बरं का. त्याचं हे बोलणं ऐकून अमोलच्या पायाखालची वाळूच सरकली. 5-10 मिनिटात नाही का होणार काम? मी डबल पैसे देतो पाहिजे तर. काय किरकोळ काम आहे का ते? तुम्ही गाडी इथं सोडून जा, संध्याकाळपर्यंत दुरुस्त करून ठेवतो मी. कामगार असं म्हटल्यावर अमोल नाईलाजानं तयार झाला. तो चालत हॉटेलमध्ये आला. झालेला प्रकार वहिनींना सांगितला. वहिनी, माझ्या प्रयत्नांना काही यश आलं नाही बरं का, सॉरी वहिनी. त्यात सॉरी काय म्हणायचं आहे? तुम्ही मला एवढी मदत केली त्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे. वहिनींनी असं म्हटल्यावर त्याच्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं झालं. भाऊजी, तुम्ही खूप दमलेले दिसताय. माझ्याकडून तुम्ही चहा तरी घेतलाच पाहिजे. वहिनींनीच आग्रह धरल्यावर अमोलला तो मोडवेना. वहिनी, नुसतं चहावर भागवू नका बरं का, परत एकदा पावभाजीचा बेत करा घरी. अमोल असं म्हटल्यावर वहिनी हसल्या. त्यांनी चहाची ऑर्डर दिली आणि 20 मिनिटांनंतर दोघे हॉटेलमधनं बाहेर पडले आणि चालत गप्पा मारत सोसायटीच्या दिशेनं जायला लागले. दरम्यान 2 तास झाले तरी आपल्या नवऱ्यानं मिठाचा पुडा का आणला नाही म्हणून स्मिता त्याला शोधत सोसायटीच्या गेटजवळ आली. तेवढ्यात समोरनं अमोल आणि वहिनी गप्पा मारत येत आहेत हे तिने बघितलं. समोर स्मिताला बघताच अमोल भांबावला. काय हो, मीठ आणायला या बयेला घेऊन समुद्रकिनारी गेला होता काय? आणि चालताना हातात हात घालून तरी चालायचं, उगाचच कशाला जगाची काळजी करायची? स्मिताने दोघांभोवती हात ओवाळत म्हटलं. ताई, तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. वहिनींनी खुलासा करायचा प्रयत्न केला, पण तू गबस ग.
काही वर्षांपूर्वी तुम्हाला वहिनी म्हणायचीस आणि आता ताई म्हणतीयस ना, यात सगळं आलं. हां, स्मितानं मागचा संदर्भ दिला. हे बघ स्मिता, तुझा काहीतरी गैरसमज. अमोल बोलायला लागला, मात्र त्याचं वाक्य मध्येच तोडत स्मिता म्हणाली, तुम्ही गप्प बसा. तरी म्हटलं, आज सकाळी सकाळी यांच्या पावभाजीचं लय कौतुक का चाललंय? त्याच्या मागचं खरं कारण आत्ता मला कळलंय. किती वर्षांपासून तुमचं हे चालू आहे? तुम्ही आधी घरी चाला, बघतेच तुमच्याकडे. बांगड्या मागे सारत स्मितानं रागानं म्हटलं, अगं तसं काही नाही आहे. वहिनींची गाडी मी तुम्हाला चांगली ओळखू नये. मी सारखा फोन करून तुम्हाला डिस्टर्ब करू नये म्हणून तुम्ही मुद्दाम मोबाईल घरी विसरून गेलात, हे न कळायला मी काय मूर्ख आहे का? अगं मी खरंच विसरलो. माझी ताई आणि दाजी कित्येक महिन्यांनी घरी आले होते, पण तुम्ही मुद्दाम या बयेला फिरायला घेऊन गेलात. तुमची भेट झाली नाही म्हणून दोघे किती हळहळत होते. आणि हा गुलछबू बाबा परक्या बाईबरोबर मौज मजा करतोय. अरे कुठे फेडाल ही पाप? स्मिताच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. बर मिठाचा पुडा कुठे आहे? स्मिताच्या ह्या प्रश्नावर अमोलला घाम फुटला. अगं आणणार होतो मी आणणार, आता आणतो मी आत्ता, असं म्हणत तो ततपप करायला लागला. ज्या कामासाठी आपण घराबाहेर पडलो होतो तेच काम आपण विसरल्यानं त्याची घाबरगुंडी उडाली. अखेर पळत जाऊन त्याने मिठाचा पुडा आणला. धापा टाकत खाली मान घालून अमोल घरात शिरला. स्मिताच्या ताईने आणि दाजींनी आणलेलं कलिंगड टेबलवर बघितलं आणि तो पुन्हा चिंताग्रस्त झाला. परमेश्वरा, हे कलिंगड पांढरं निघू दे रे, म्हणजे स्मिताची बोलती बंद होईल. जर ते लाल भडक निघालं तर? बघा, माझे दाजी तुमच्यापेक्षा किती हुशार आहेत, हे सारखं ऐकून घ्यावं लागेल रे परमेश्वरा, वाच. असं म्हणून तो पुन्हा देवाचा धावा करायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होताच सु. ल. खोटवड यांची कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं. श्रोते हो, असेच भेटत राहूयात वेगवेगळ्या लेखकांच्या उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.